केस आपले खूप प्रमाणामध्ये गळायला लागतात, तुटायला लागतात, आपण विंचरताना खूप सारे केस कळतात, त्यावेळेस आपल्याला टेन्शन येत असते, काही करावे सुचत नाही, तेव्हा तुम्ही दररोज बालायम केले पाहिजे। हा बालायम तर करायला एकदम सिंपल आणि साधा आहे, परंतु ह्यामध्ये काही बारीक बारीक गोष्टी आहेत ते आपण लक्षात घेणार आहोत की कोणत्या बारीक गोष्टी आहेत, त्या बारीक गोष्टी आपण लक्षात घेतला तर याचा भरपूर फायदा आपल्याला होऊ शकतो। हा बालायम आपल्या केसांवरती कसे वर्क करतो, कसे काम करतो हे एकदा बघूयात। जेव्हा आपण बालायम करतो त्यावेळेस केसांच्या मुळाशी काही सेल्स असतात ते ऍक्टिव्ह होतात, तिथले ब्लड सर्क्युलेशन वाढते, ऑक्सिजन वाढतो, तिथे प्रमाणामध्ये न्यूट्रिशन पोहोचत असते, त्यावेळेस आपले केस स्ट्रॉंग होतात, केस गळायचे कमी येतात आणि आपल्या केसांची टाळू आहे ती हेल्दी होत असते। हा त्याचा मेन फायदा आहे। तसेच कुणी बालायम करू नये, ज्या लोकांना हातामध्ये काही नखांना ॲलर्जी झाली असेल, इथल्या नखांची स्किन गेली असेल, त्या लोकांनी हा बालायम करू नये। बालायम हे कसे करायचे एकदा आपण लक्षात घेऊयात की काही लोक डायरेक्ट असे करायला लागतात, निवांत असे करत असतात, त्यावेळेस तुम्हाला त्याचा फायदा होत नाही। आपली जी नख असतात नखांच्या स्टार्टिंगला हे नखांची नख असे घासले तर त्याचा फायदा होत नाही, मध्यभागी घासू नये, जी नखांची मुळे आहेत, जी इथला बेस आहे तिथं नेमकं घासायचं या पद्धतीने, त्यावेळेस आपल्याला ह्याचा फायदा होत असतो। असे दिवसातून तुम्ही 3 वेळा करायचे 5-5 मिनिटं, तेव्हा त्याचा तुम्हाला फायदा जाणवेल। सलग तुम्ही 2 महिने हे करू शकता, 2 महिन्यात झाल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा दिसेल, रिझल्ट दिसेल। त्यानंतर अभ्यास दुसऱ्यामध्ये आपण हात घ्यायचा बघा, पूर्ण आपल्या मानेवरती फिरवायचा या पद्धतीने, त्यानंतर पूर्ण याने देखील आपल्या केसांना फायदा होत असतो। हे बालायम कसे करायचे आपण स्टेप बाय स्टेप बघितले आहे, हे तुम्ही दिवसातून 3 वेळा करू शकता 5-5 मिनिटं, तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा जाणवेल। एक दिवस करून 2 दिवस करून त्याचा फायदा जाणवणार नाही, सलग तुम्हाला 2 महिने करावे लागेल। तसेच केसांसाठी कोणती योगासने केली पाहिजे याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी इथे दिलेली आहे, इथे क्लिक करा। तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन, तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा। धन्यवाद।